नाशिकमध्ये गुन्हेगारी विरोधात मोठी कारवाई करण्यात आली आहे. नाशिक शहर पोलीस आयुक्त व उपायुक्त यांनी घेतलेल्या पत्रकार परिषदेत अंबड पोलीस ठाण्याने फसवणूक आणि जबरी चोरीचे गुन्हे करणाऱ्या 2 सराईत आरोपींना अटक केल्याची माहिती दिली. अंबड पोलीस ठाणे हद्दीत मागील काही दिवसांपासून फसवणूक आणि जबरी चोरीचे प्रकार घडत होते. नागरिकांना गाठून ओळख वाढवणे, विश्वास संपादन करणे आणि संधी साधून रोख रक्कम व दागिने लंपास करणे अशी आरोपींची कार्यपद्धती होती. काही प्रकरणांमध्ये जबरीने मोबाईल आणि मौल्यवान वस्तू हिसकावून नेल्याचेही समोर आले आहे. गुन्ह्यांची मालिका लक्षात घेता पोलिसांनी विशेष पथक स्थापन करून तांत्रिक तपास, सीसीटीव्ही फुटेज आणि गोपनीय माहितीच्या आधारे आरोपींचा माग काढला. अखेर सापळा रचून दोघांना अटक करण्यात आली. पोलीस आयुक्तांनी सांगितले की आरोपींवर यापूर्वीही विविध पोलीस ठाण्यात गुन्हे दाखल असून ते सराईत गुन्हेगार आहेत. नाशिक शहर पोलीस अंतर्गत अंबड पोलीस ठाण्यामध्ये वरिष्ठ पोलीस निरीक्षक अंबड व त्यांची सर्व टीम यांनी उत्कृष्ट कामगिरी केलेली आहे. पोलीस बतावणी करून नागरिकांना लुटणाऱ्या गुन्हेगारांना त्यांनी पकडलेलं आहे. बतावणीचे 58 गुन्हे हे उघडकीस आलेले आहेत आणि साधारण 30 लाख रुपयाचा मुद्देमाल या सर्व टीमनी हस्तगत केलेला आहे. त्याबद्दल मी अंबड सिनियर पीआय व त्यांच्या संपूर्ण टीमचे अभिनंदन करतो. विशेष करून आमचे पोलीस अंमलदार मयूर पवार हे 2 वर्षापासून सर्व सीसीटीव्ही चेक करून या आरोपींच्या मागावर होते आणि शेवटी त्यांना यश आलेलं आहे. आणि हे जे आरोपी आहेत हे कर्नाटक राज्यामध्ये पोलिसांवर हल्ला करून फरार आहेत. तर या सर्व आरोपींना अटक केल्याबद्दल, हे डिटेक्शन केल्याबद्दल आणि प्रॉपर्टी रिकव्हर केल्याबद्दल मी अंबड पोलीस स्टेशन, एसीपी अंबड आणि डीसीपी झोन 2 नाशिक शहर या सर्वांचं अभिनंदन करतो. आरोपींकडनं पोलीस बतावणीचे नाशिक शहर तसेच इतरही सर्व घटकातील एकूण असे 58 गुन्हे उघडकीस आणलेले आहेत. याच्यामध्ये यातले जे 2 आरोपी आहेत ज्यांना आता अंबड पोलिसांनी पकडलेलं आहे त्यातल्या एका आरोपीचं नाव आहे अमजद अली अकबर अली बेग आणि दुसरा जो आहे तो फैयाज इम्तियाज अन्सारी. हे दोघेही राहणार भिवंडी, जिल्हा ठाणे येथील आहेत. आमचे डीबीचे जे अंमलदार आहेत, पोलीस अंमलदार 2114 मयूर पवार यांना मिळालेल्या गोपनीय माहितीच्या आधारावरती आणि प्लस त्यांनी जे मी आपल्याला मगाशी सांगितलं त्यानुसार जे एकूणच पोलीस बतावणीचे मागच्या वर्षभरातले जे गुन्हे नाशिक शहर आयुक्तालय तसेच आजूबाजूच्या सर्व युनिट्समध्ये घडलेले असतील, मग त्याच्यामध्ये नाशिक ग्रामीण असेल, धुळे असेल किंवा आणखीनही इतर युनिट्समधल्या सर्व गुन्ह्यांचा त्या ठिकाणी त्यांनी अभ्यास केला होता. आणि त्याच्यावरून, त्या माहितीवरून दिनांक 22 रोजी जेव्हा त्यांना सकाळी अशी माहिती मिळाली गोपनीय आणि त्याच्या आधारावरती जेव्हा त्यांनी या आरोपींचा पाठलाग सुरू केला तर त्यावेळेस त्या मिळालेल्या माहितीवरून आमचे अंबड पोलीस स्टेशनचे सिनियर पीआय राजपूत साहेब आणि तसेच आमचे डीबीचे इन्चार्ज पडोळकर साहेब आणि त्यांची पूर्ण एकूणच टीम, या टीमनं त्या ठिकाणी त्यांचा शिताफीनं पाठलाग केला. तो पाठलाग करत असताना त्यांनी तंत्रज्ञानाचा वापर केला आणि एकूण 30 किलोमीटरचा पाठलाग या ठिकाणी झालेला आहे, ज्याच्यामध्ये वेगवेगळ्या गाड्यांचा देखील वापर झाला. आणि या 2 जे आरोपी आहेत यातले यांना आम्ही एक सापळा रचून त्यांना 30 किलोमीटर असा पाठलाग करून ओझरच्या तिथं त्या ठिकाणी साधारणपणे इंटरसेप्ट केलं आणि इंटरसेप्ट करून तिथून आम्ही त्यांना अटक केलं. त्यांच्या अंगझडतीमध्ये आम्हाला त्या ठिकाणी काही गोष्टी मिळाल्या आणि जेव्हा आम्ही फर्दर त्यात इंट्रोगेट केलं, अगदी आणखी नंतर तपास जेव्हा केला तेव्हा त्याच्यानंतर त्यांच्याकडून एकूण आतापर्यंत 10 गुन्ह्यांमधला मिळून 20 तोळ्याचा म्हणजे 201 ग्रॅमचा साधारणपणे मुद्देमाल त्या ठिकाणी आम्हाला मिळालेला आहे, ज्याच्यामध्ये एकूण 30 लाख किमतीचं सोनं हे हस्तगत त्या ठिकाणी झालेलं आहे. आणि या 30 लाख किमतीच्या सोन्यामध्ये एकूण जर आपण गुन्ह्यांची संख्या बघितली तर नाशिक शहर आयुक्तालयातले एकूण 42, नाशिक ग्रामीण मधले 10, धुळे शहर मधले 5 आणि एक कर्नाटक राज्यामधला पण एक 2024चा एक गुन्हा आहे, ज्याच्यामध्ये तिथल्या पोलीस अधिकाऱ्यांवरती अटॅक करून हे लोक पळून आले होते. तो देखील गुन्हा त्या ठिकाणी उघडकीस आलेला आहे. असे एकूण 58 गुन्हे हे पोलीस बतावणी तसेच चेन स्नॅचिंगचे आतापर्यंत उघडकीस आलेले आहेत. आणि यांचा आरोपींचा आमच्याकडे आता 28 तारखेपर्यंत पीसीआर आहे. फर्दर तपासामध्ये अजून त्यांच्याकडून काही आमच्याकडून रिकव्हरी आणि प्लस अजून इतर काही गुन्ह्यांचा देखील छडा त्या ठिकाणी लागू शकतो अशी आम्हाला अपेक्षा आहे. सर, यांचे आणखी कोण साथीदार आहेत आणि यामध्ये काही सोनारांचा देखील सहभाग आहे? याच्यामध्ये अद्याप तो झालेल्या तपासावरून असं साधारणपणे सकृतदर्शन निष्पन्न होतं की यांचे अजून इतर 4 साथीदार आहेत. एकूण फील्डवरती यांचे काम करणारे अजून इतर 3 साथीदार होते आणि प्लस त्याच्या व्यतिरिक्त एक महिला साथीदार पण आहे, जी की यातलं जे सोनं जे आहे ते सोनं पुढे फर्दर हे करण्याचं, ट्रान्सफर करण्याचं काम करत होती. एकंदरीतच आतापर्यंत केलेल्या तपासावरून ही एक ऑर्गनाइज क्राईम सिंडिकेट आहे आणि एक टोळी अशा पद्धतीने व्यावसायिकरित्या कार्यरत होती असं निष्पन्न होते. त्याच्यामुळे आम्ही याच्यामध्ये मोक्का देखील लावण्याचं प्रयोजन त्या ठिकाणी करत आहोत आणि कायदेशीर बाबी तपासून त्याच्यामध्ये त्या बाबतीत देखील कारवाई केली जाईल. लोकांना काय सांगायचं, कशा पद्धतीची बांधवणी करायची, लोकांची काही दिशाभूल करायची? याच्यामध्ये साधारणपणे आतापर्यंत जे गुन्हे उघडकीस आलेले आहेत त्याच्यावरून असं लक्षात आलेलं आहे की
आम्ही पोलीस आहोत आणि पुढे रायट झालेली आहे, दंगल झालेली आहे किंवा पुढे चेन स्नॅचिंग झालेली आहे, तुम्ही तुमच्या अंगावरती सोनं घालू नका किंवा सोनं बाळगू नका, अशा पद्धतीने हे सांगायचे. शक्यतोवर जे कोणी वृद्ध नागरिक असतील, मग त्याच्यामध्ये स्त्री असू देत किंवा पुरुष असू देत, अशा पद्धतीच्या ज्येष्ठ नागरिकांना ते टार्गेट करायचे आणि त्यांचा विश्वास बसावा म्हणून त्यांचाच एखादा कुठला साथीदार असेल तर त्या साथीदाराला त्या ठिकाणी त्याचं सोनं स्वतः काढून द्यायला सांगायचे आणि हातचालाकीची ट्रिक वापरून त्याच्यामध्ये त्या सोन्याचा ते अपहार करायचे. अशा पद्धती साधारणपणे मोडस आशयावर निष्पन्न झाले. त्यांच्या ताब्यातून चोरीचा मुद्देमाल जप्त करण्यात आला असून आणखी काही गुन्ह्यांचा उलगडा होण्याची शक्यता व्यक्त करण्यात आली आहे. नाशिक स्टार न्यूज, राजेश गोसावी, नाशिक.